जितेंद्र आव्हाड यांच्याकडून एक फोटो पोस्ट करत माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केला गेलाय। रमी मास्तर कृषी मंत्री अशा आशयाची ही पोस्ट त्यांनी पोस्ट केलेली आहे। विसरा शेती खेळा रम्मी, मिळणार नाही शेतमालाला हमी, आव्हाड यांनी ही पोस्ट मधून टीका केल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघू शकतोय जितेंद्र आव्हाड यांची ही एक्सपोस्ट, रमी मास्टर कृषी मंत्री अशी ही एक्सपोज त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांकडून सातत्याने टीका होताना बघायला मिळते आणि त्यावरूनच आता जितेंद्र आव्हाड यांची ही एक्सपोज आपण बघू शकतोय। यामध्ये आपल्याला माणिकराव कोकाटे यांचा फोटो दिसतोय। रमी मास्टर कृषी मंत्री असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे। विसरा शेती खेळा रम्मी, मिळणार नाही शेतमालाची हमी, असा सुद्धा आशय या आपण पोस्टमध्ये बघू शकतोय। तर यावरून सध्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत, बघूयात। मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे। त्यामुळे स्वर्गीय आर आबांनी जसा डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री महोदय। त्यामुळे आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा, परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांची शेती विकावी लागती, रोज तरुण आत्महत्या करतोय। त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे। तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही। हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं। मी स्वतः पत्र लिहिलंय, मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललोय। आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही। त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे। आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल। मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण पाठपुरावा करूया असं आश्वासन दिलं। लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही। पण का दाखवलं नाही हे मला आता लक्षात येतंय, कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे। जे इम्पॅनलमेंट असतं, ठिबक असेल, तुषार सिंचन असेल, प्लास्टिक पेपर असेल, हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते। कुणासाठी जमवली जाते? मग हे जंगली रमी खेळण्यासाठी तर जमवली जात नाही ना, हा प्रश्न मला पडलेला आहे। अशा ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तरी महाराष्ट्राचं दुर्दैव यापेक्षा कुठलं असू शकतं। त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा। आणि आता याच प्रकरणावर विजय वडेट्टीवार, किशोरी पेडणेकर आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा टीका केलेली आहे। त्यांची ही प्रतिक्रिया एकदा ऐकूयात। वस्त्र नव्हे, आपल्या सभागृहाची संस्कृती आणि संस्काराचं वस्त्र हरण केलंय। जबाबदारीचं वस्त्र हरण तर नाहीच आहे, कारण शेतकरी जेव्हा तळमळतोय आणि हे सूटबूट घालून फिरतायत तिथेच जबाबदारी संपली। पण सभागृहाची जी संस्कृती आहे, संस्कार आहे, तिचं उभ्या बसल्या जागी वस्त्र हरून करून टाकलंय। कारण गुटखा मटका हा निषेध आहे, पण तो गुटखा मटका जर सर्रास सभागृहात चालत असेल तर मला वाटतं या गोष्टीचा निषेध असावा। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय, काय आनंद आहे। कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या भोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही। कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे। अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असं आमचं सरकारला आव्हान आहे। कारवाई म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे। रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी, तुम्ही 24 तास खेळा। सभागृह कशासाठी असतं? जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं। सभागृह कामकाज कशासाठी असतं? रम्मी खेळण्यासाठी असतं का?
म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही. तर आपण बघू शकतो विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते. त्यांच्या आपण प्रतिक्रिया नुकत्याच ऐकलेल्या होत्या.